मंडळी, आता आपण आपल्या 5व्या अध्यायाची उजळणी करूयात. भाग 1. आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत किंबहुना आपल्या आकलनाच्या पलीकडे काही असू शकेल हे पटायला हवे. मला वाटतंय ते चुकीचं असू शकेल, त्याला दुसरी बाजू असू शकेल, असे जेव्हा वाटेल तेव्हा सुधारणा होते. योग आणि कर्मसन्यास हे दोन्ही मोक्षदायकच आहेत. कुठल्याही एकाच्या आश्रयाने दोन्हींचे फळ मिळते, पण संन्यास साधणे अवघड आहे. त्या तुलनेत कर्मयोग हा अधिक सोपा व सुलभ आहे, कारण निरपेक्ष कर्म करणे शक्य आहे. मीपणा त्यागून कर्तेपण सोडून कर्म करणे वाटते तितके सोपे नाही. भाग 2. कर्मयोगी आणि ज्ञानयोगी दोन्हीही समाजासाठी आवश्यक आहेत. प्रगतिशील राहण्यासाठी नवीन माहिती मिळाली पाहिजे आणि ती अंमलातही आणली पाहिजे. आपले वर्तन व्यवस्थित असेल तर आपले कर्म अकर्म बनते. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. आपण आपल्या आत्मारामावर विश्वास ठेवायला हवा, बाहेरच्या पसाऱ्यावर नाही. भाग 3. शरीर आणि आत्मा भिन्न आहेत, त्याचा स्वीकार करायला हवा. आपण आत्म्याच्या प्रगतीसाठी जन्म घेतला आहे, शरीराचे लाड करायला नाही हे कळायला हवे. इंद्रिय वापरताना हे करणे योग्य आहे का, आवश्यक आहे का, त्याचा आपल्याला किंवा समोरच्याला काही फायदा आहे का, यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर नाही असेल तर ते करणे टाळावे. भाग 4. सुखी समाधानी राहण्यासाठी जीव जन्माला येतो. हे जमले तर मुक्ती मिळाली समजायचे, नाही तर पुन्हा जन्माला येणे निश्चित. सतत ईश्वराचे स्मरण असावे करावे नाही. भाग 5. परिस्थितीला आपण जबाबदार असतो, आत्मपरीक्षण महत्त्वाचे. दुःख बदलते पण संपत नाही. सुख आपल्याजवळच असते, नसते ती ते समजून घेण्याची बुद्धी आणि ज्ञान. भाग 6. ज्ञानी माणूस प्रपंचात अडकत नाही आणि परमार्थ सोडत नाही, त्यामुळे साहजिकच त्याची मानसिक स्थिती उत्तम राहते, तो कायम आनंदात असतो. भाग 7. साधना करताना सगळ्यात त्रास देणारे, प्रगती रोखणारे 2 शत्रू म्हणजे क्रोध म्हणजे राग आणि काम म्हणजे आसक्ती. तारतम्य ही गीतेत अभिप्रेत असलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. भाग 8. आहोत तसे आपण स्वतःला स्वीकारले पाहिजे. गुरुकडून शिकायचे आणि देवाला धरून राहायचे. देवाशी सदा जोडलेला राहतो तो भक्त. जय श्री कृष्ण.